नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 16 ऑगस्ट सायंकाळचे 6 वाजलेत. आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या 17 ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान कसे राहील. पण त्या अगोदर जर आपण पाहिलं, काल सकाळच्या 8:30 ते आज सकाळच्या 8:30 दरम्यानच्या काय पावसाच्या नोंदी झाल्यात. त्यात चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीच्या काही भागांमध्ये मध्यम, काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. यासोबत जालना, परभणी, हिंगोलीकडे सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसल्या, पण या ठराविक क्षेत्रासाठीच होत्या. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूरच्याही काही भागांमध्ये किंवा धाराशिवच्याही भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. गोवा, सिंधुदुर्गात आणि मुंबईच्या आसपास उत्तरेकडे, उत्तर कोकणाच्या आसपासही थोड्याशा हलक्या पावसाच्या सरी या पाहायला मिळाल्या. या व्यतिरिक्त राज्यातील बराचसा भाग होता ज्या ठिकाणी हवामान कोरडेसुद्धा पाहायला मिळालं आणि दिवसाचं तापमान हे नेहमीपेक्षा जास्तसुद्धा पाहायला मिळालेलं आहे. यानंतर जर आपण पाहिलं की सध्याची स्थिती काय आहे, तर एक कमी दाबाचं क्षेत्र या ठिकाणी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या आसपासचा जो किनारपट्टीचा भाग आहे या ठिकाणी विकसित झालेला आहे आणि पुढील 2 दिवस याच्या आसपासच हे कमी दाबाचं क्षेत्र राहील आणि हळूहळू याची तीव्रता वाढेल आणि याचं तीव्र कमी दाबात रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आणि तिथून पुढे उत्तर पश्चिमेकडे सरकत जाण्याचाही अंदाज आहे. आणि जेव्हा हे उत्तर पश्चिमेकडे सरकेल तेव्हा त्याची तीव्रता अजून वाढून हे डिप्रेशन बनण्याची शक्यतासुद्धा हवामान विभागाच्या लांब पल्ल्याच्या अंदाजात वर्तवण्यात आलेली आहे. बाकी याच सिस्टीमचा प्रभाव अजून तरी राज्यावरती विशेष काही होत नाही आहे, कारण जशा प्रकारचे वारे हे पश्चिमेकडून वेगवानरित्या यायला पाहिजे होते ते राज्यात सध्या येत नाहीत. तर वारे हे जे आहेत ते थोडेसे दक्षिणेकडे वळाले आहेत, कारण या ठिकाणी चक्रकार वाऱ्यांची स्थिती आहे आणि एक कमदाबाचा पट्टासुद्धा या ठिकाणून दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागातून विदर्भापर्यंत विस्तारला आहे आणि याच्या आसपासच जो काय पावसाचे जे काही ढग आहेत राज्यात ते गडगाठी ढग विकसित होत आहेत आणि गडगाठी पाऊस हा राज्यात सध्या सक्रिय आहे. सध्या जर आपण पाहिलं की सायंकाळच्या साधारणतः 5:45 वाजता जी सॅटेलाईट इमेज आहे यामध्ये दिसतंय की अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियाचे काही भाग आहेत, गडचिरोली, चंद्रपूरचा भाग आहे, त्यानंतर इकडे नांदेडचा भाग आहे, परभणी, हिंगोलीचे थोडेसे भाग आहेत, धाराशिव, सोलापूरचे काही भाग, सांगलीतील काही भाग, पुणे, साताराचे काही भागांमध्ये पावसाचे किंवा गडगाडी पावसाचे ढग आहेत. हलके पावसाचे ढग नाशिकच्या घाटाच्या आसपाससुद्धा पाहायला मिळत आहेत. तसेच बुलढाण्याच्याही काही भागांमध्ये हलक्या पावसाचा ढग आहे आणि एकूणच आज रात्री जर आपण जिल्ह्यांनी अंदाज पाहिला तर पुणे, साताराच्या काही भागांमध्ये, सांगली, कोल्हापूरच्या भागांमध्ये, सोलापूर, धाराशिव, बीड, तसेच जालना, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये रात्री पावसाची शक्यता आहे. पण काही तालुके हे या पावसापासून कोरडे राहतीलच. विशेष पावसाची शक्यता असणारे तालुके पाहिले तर बारामती, फलटण, इंदापूरच्या भागांमध्ये थोडाफार पाऊस राहील. माळशिरसच्या आसपास पावसाची शक्यता आहे. तसंच मंगळवेढा, सांगोल्याच्या दक्षिण भागामध्ये, तसेच जत, कवठे, महांकाळच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. तासगावमध्ये पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहेच. त्यासोबतच बार्शीच्या आसपास ही पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते. तसंच औसा, निलंगा याच्या आसपासचा जो काही भाग आहे या ठिकाणी पाऊस राहील. तुळजापूर, लोहारा, उमरगाच्या आसपासही थोड्याफार प्रमाणात पावसाची शक्यता राहील. नांदेडमध्ये बऱ्याच भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी दिसते. तसेच जालन्याचं जर पाहिलं तर जालन्याचे उत्तरेकडील भाग आहेत जालना तालुक्याच्या आसपास, या ठिकाणी सिंदखेड राजाच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाची शक्यता थोड्याफार प्रमाणात राहील. बुलढाण्याच्या आसपासही ढगाळ हवामानासह थोड्याशा पावसाची शक्यता राहील, मोठा पाऊस नसेल. त्यानंतर अमरावतीचा जो भाग जर पाहिला तर मोर्शीच्या आसपास, वरुडच्या आसपास पावसाची शक्यता आहे. चिखलदऱ्याच्या आसपास पावसाचा अंदाज हा आज रात्रीसाठी आहे. सोबत वर्ध्याचा हिंगणघाट, समुद्रपूरच्या आसपास, नागपूरचा उमरेड, भिवापूरच्या आसपास, तसेच या ठिकाणी लखनदूरच्या आसपास पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे. तसेच गोंदियामध्ये सुद्धा तिरोडा, आमगाव, गोंदिया या ठिकाणी गडगाडी पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी आहे. त्यानंतर गडचिरोलीत पाहिलं तर गडचिरोलीच्या अहेरी, एटापल्ली, भामरागड याच्या आसपास किंवा चामोर्शीच्या आसपास जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच आरमोरी, देसाईगंजमध्ये थोडाफार पाऊस राहील. ब्रह्मपुरी, नागाभीर च्या आसपास गडगाडी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे. त्यासोबतच राजुरा, कोंडपिंपरी, चंद्रपूर या ठिकाणीसुद्धा आज रात्रीसाठी बऱ्यापैकी गडगाडी पावसाची शक्यता ही पाहायला मिळेल.
तर हे आपण जे काय तालुके सांगितले त्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक आहे. बाकी या तालुक्यांव्यतिरिक्त ही ज्या जिल्ह्यात पाऊस सांगितला त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही राहीलच. उद्याचा जरी अंदाज पाहिला तर उद्यासुद्धा राज्यात पावसाचा अंदाज आहेच. सांगली, सोलापूर, कोल्हापूरचे भाग असतील, सातारचे काय भाग असतील, धाराशिव, लातूर, नांदेडच्या भागांमध्ये, तसेच इकडे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची सरींची शक्यता मेघगर्जनेसह राहील. त्यानंतर भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना, जळगावचे काही भाग असतील, धुळे पूर्व, नाशिक पूर्व, नगर, पुणे, साताऱ्याचे मध्यापासून पूर्व देखील भाग असतील, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि मध्यम पावसाची शक्यता जाणवते. हा जो काही अंदाज आहे तो परवा सकाळच्या 8:30 पर्यंतसाठी आहे. कारण काही ठिकाणी दिवसा पाऊस जरी आला नाही तर रात्री उशिरा ते परवाच्या पहाटे पावसाची शक्यता ही राहील. त्यासोबतच घाटाच्या आसपासही कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, रायगड या घाटाच्या आसपासही गडगडाटी पावसाची शक्यता ही उद्यासाठी दिसते. तर नाशिक, नंदुरबार, धुळेच्या पश्चिम भागात, पालघर, ठाणे, मुंबईच्या आसपास विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही. किनारपट्टीलाही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विशेष मोठ्या पावसाची शक्यता ही उद्यासाठी दिसत नाही आहे. हा आपला अंदाज झाला. आता आपण हवामान विभागाचे जर इशारे पाहिले तर हवामान विभागानेही बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली. पण त्या अगोदर आपण सकाळीच साप्ताहिक अंदाज दिलेला आहे. अजूनपर्यंत पाहिला नसेल, मॉडेलनुसार हवामान विभागाचा तो अंदाज दिला होता. तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा नक्कीच पाहून घ्या. तर हवामान विभागाने उद्या 17 ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे. बाकी गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, वाशिम, अकोला आणि बुलढाणा या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर यांच्याकडून मेघगर्जनेसह तसेच सोसाट्याच्या वाऱ्यासह एक दुसऱ्या ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. सोबत त्याचनंतर जर आपण पाहिलं तर जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, अहमदनगर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग हे जे काही मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यासोबतच नाशिक आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तुर्तास या जिल्ह्यांना कोणताही धोक्याचा इशारा हवामान विभागाने दिला नाही. तर नंदुरबार, धुळे, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये क्वचितच कुठेतरी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. या जिल्ह्यांनाही धोक्याचा इशारा नाही आहे. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.